मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जल्लोष केला जात आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, विकास प्रमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा विकास बघून महाराष्ट्राचे अनेक नेते, अनेक खासदार, अनेक आमदार त्यांच्या विकासामुळे शिवसेनेत प्रवेश करत आहे। कारण की महाराष्ट्राला विकासाची खूप गरज आहे। आज आमचे परभणी जिल्ह्याचे डैशिंग खासदार, लोकप्रिय खासदार बंडू बॉस आज त्यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश होणार आहे। त्याच्यामुळे आज परभणी जिल्ह्यामध्ये खुशीचा आनंद सगळे साजरा करत आहे। आज दूध अभिषेक झालेला आहे, पेढे वाटत आहे आमचे कार्यकर्ते शिवसैनिक सगळे कामून शिवसेनेला जे परभणी जिल्हा जे रखडलेला होता विकासापासून अनेक जिल्ह्यापासून ते आता बंडू बॉसच्या माध्यमातून विकासाचं काम परभणी जिल्ह्याला मोठा विकास होणं त्यांच्या हातावर होणार आहे आणि परभणी जिल्हा विकासाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे। त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये आम्ही खासदार बंडू जाधव साहेबांचे आमचे सगळे शिवसैनिक त्यांचं स्वागत करत आहे शिवसेनेमध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जागेवर त्यांचे बॅनर लागलेले आणि ठिकठिकाणी जागेवर स्वागत चालू आहे आणि 21 तारखेला जल्लोषानं शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील परभणी जिल्ह्यामध्ये आणि शिवसेनेला एक मोठी ताकद त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षाचा अनुभव शिवसेनेचा त्यांना आहे। एक मोठे नेते आहे परभणी जिल्ह्याचे, निश्चितच शिवसेना वाढण्यासाठी आणि परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार बंडू जाधव साहेबांचा खूप मोलाचा वाटा शिवसैनिकला बी भेटणार आहे आणि परभणी जिल्ह्याच्या जनतालाही विकासाच्या आता उरलेली जे शिवसेना आहे शिल्लक सेना ते संजय राऊत स्वतः काढून देणार आहे सगळी। संजय राऊतच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांचा विकास आणि संजय राऊतचं तोंड त्यामुळं शिल्लक सेना जे राहिलेली आहे ते बी बघा 2-4 महिन्यामध्ये सगळे एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळी खाली होणार आहे। अनेक आमदार एकनाथ शिंदे साहेब काय कारण आहे, काय घरात बसून राजकारण होत नाही, रस्त्यावर येऊन जे आमचे एकनाथ शिंदे साहेब विकास करत आहे जे काम विकास एकनाथ शिंदे साहेब पण मागील 3 वर्षामध्ये मुख्यमंत्री काळामध्ये केला। गरीबाचे मनावर एकनाथ शिंदे साहेबांचे